हॅलो, नमस्कार. मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता मी जरी घरातलं काम करत असले तरी मी तुमच्यासोबत छानशा गप्पा मारणार आहे. खूप वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स मला विचारले गेले होते, तर त्यांची उत्तर मला आता द्यायची आहेत. सो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण खूप छोट्या छोट्या प्रश्नांची पण खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी याच्यामध्ये दिलेली आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मुळात सगळ्यात पहिला प्रश्न प्रत्येक आईला पडणारा तो म्हणजे काही मुलं जे आहेत अजिबात दूध पित नाहीत. तर दूध जर पित नसतील तर काय करायचं? तर तुम्ही त्यांना पनीर खायला घालू शकता. पनीरचे वेगवेगळे पदार्थ बनवून किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ जसं की बासुंदी आहे, रबडी आहे, खीर बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही दूध खायला देऊ शकता लहान मुलांना. किंवा घरच्या घरी तुम्ही प्रोटीन पावडर बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही खारीक, बदाम आणि तुमच्या आवडीचे काही अजून ड्रायफ्रूट घालून ते छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हवं तर तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता बारीक करताना. किंवा ही पावडर आणि थोडासा मध आणि थोडंसं दूध तुम्ही जर मुलांना दिलं तर ते सुद्धा मुलं आवडीने पितात. पण काही मुलं अशी असतात की ज्यांना दूधच नको असतं आणि दुधाचा कोणताच पदार्थ नको असतो. अशा वेळेला काय करायचं? तर तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण दुधापेक्षा सुद्धा 10 पटीने जास्त कॅल्शियम असणारा एक पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये असतो. आणि तो कोणता आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तो पदार्थ आहे आपल्या घरचे पांढरे तीळ. किंवा काळे तीळही वापरतात, पण महाराष्ट्रामध्ये काळे तीळ शक्यतो खाल्ले जात नाहीत. तर आपण पांढरे तीळ वापरू शकतो. पांढऱ्या तिळाचे लाडू, तीळ आणि गूळ मिक्स करून, तीळ, गूळ आणि शेंगदाणे किंवा इतर कोणत्याही स्वरूपात तुम्ही मुलांना आठवड्यातनं किमान 3दा 1 चमचा तीळ पोटात जातील असे कोणतेही पदार्थ तुम्ही देऊ शकता. तर त्याच्यामुळे त्यांचं कॅल्शियम जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं. आणि दूध जे पित नाही त्यांच्यासाठी हा ऑप्शन खरंच खूप छान आहे. साठी अजून एक उपाय म्हणजे जसं दूध पितो आपण, पण तरीही डॉक्टरांनी कॅल्शियम डिफिशियन्सी सांगितलेली आहे. किंवा आपण सगळे पदार्थ खातो पण तरीही आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे. तर अशा वेळेला अजून एक छोटासा उपाय म्हणजे तुमच्याकडे म्हणजे आपल्या घरी जरी नसला तरी दुकानामध्ये आपल्या इथे जागोजागी पानाच्या दुकानामध्ये मिळणारा एक पदार्थ म्हणजे चुना. तर आपण चुना खायचा का? तर हो, जर तुम्हाला खूप प्रमाणात कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर तुम्ही चुन्याचा वापर करू शकता. पण तो फक्त मी सांगते तशा पद्धतीने. तर करायचं काय आहे, आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेला सकाळी 1 वाटी कोमट पाण्यामध्ये जो आपला छोटा तांदूळ असतो त्याचे 2 दाणे होईल एवढासा तुम्हाला चुना घ्यायचा आहे. तो त्या वाटीमध्ये विरघळवायचा आहे आणि तो प्यायचा. हे आठवड्यातनं तुम्ही जास्तीत जास्त 2 वेळा करू शकता. तर तशा ह्या उपायाने सुद्धा बऱ्याच प्रमाणात तुमची कॅल्शियम आपल्या बॉडीतलं जे आहे ते वाढतं. सो हा झाला माझा पहिला प्रश्न की लहान मुलं दूध पित नाहीत आणि काहींमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे, त्यासाठीचा उपाय जर तुम्हाला आवडले तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता दुसरा प्रश्न असा आहे की काही जणांना खूप कन्फ्युजन होते. कोणी म्हणतंय की पांढरं मीठ चांगलं आहे, कोणी म्हणतंय की काळं मीठ चांगलं आहे. तर नेमकं कोणतं मीठ चांगलं आहे? तर कोणतं मीठ चांगलं आहे हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. कारण पांढऱ्या मिठामध्ये आयोडीन असतं. आयोडीन जे लहान मुलांमध्ये इम्युनिटी वाढवतं, घशाचे त्रास किंवा इतर काही फूड इन्फेक्शनपासून आपल्याला त्याचा बचाव करतं. लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी खास आयोडीनयुक्त मीठच आपल्याला वापरायचं आहे. फक्त ज्यांना काही बीपीचा त्रास असेल तर त्यांना तुम्ही मिठाचं प्रमाण कमी करू शकता. पण पांढरं मीठ हे आयोडाइज्ड असल्यामुळं ते आपल्याला इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि पांढरं मीठ हे तुम्ही जे पदार्थ शिजवून करता, म्हणजे थोडक्यात आपण गॅसवरती जसं भात शिजवतो किंवा भाजी, तर ह्या पदार्थामध्ये जे पदार्थ कुक होतात अशा पदार्थांमध्ये तुम्ही पांढरं मीठ वापरू शकता. आणि जे सॅलड्स आहेत किंवा आपल्याला काही गोष्टींमध्ये वरून मीठ घालायचं असतं तर अशा वेळेला पांढरं मीठ वरून घालून खायचं नसतं. तर त्यावेळेला तुम्ही ब्लॅक सॉल्ट वापरू शकता. पण पांढरं मीठ हे गरजेचंच आहे.
आणि काळं मीठ सुद्धा गरजेचं आहे, पण पांढऱ्या मिठा इतका त्याचा आपल्याला डेली लाईफमध्ये खरं तर वापर होत नाही. मिठाचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे, ना की तुम्ही मीठ एक्झॅक्टली स्किप करू शकत नाही. तुम्ही पांढरं बंद करून काळं मीठ वापरायला चालू करू शकत नाही, किंवा काळं बंद करून पांढरंही वापरायला चालू करू शकत नाही. तर ह्याचा असा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही उपयोग करू शकता, तरच ते फायदेशीर ठरतं. आता खूप जणींचा प्रॉब्लेम आहे की पोट व्यवस्थित साफ होत नाही, तर काय करायचं? सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या डाएटकडे लक्ष द्यायला लागणार आहे. तुम्ही काय खाता, कसं खाता, किती वेळा खाता, का खातच नाही. तर ह्या ज्या आहेत ह्या काही सवयींमुळे आपल्याला हा त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर पिलं पाहिजे, वेळेवर जेवलं पाहिजे, आणि आहारात सगळ्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. ही तर मेन गोष्ट झाली. पण काहींना खूपच त्रास आहे बाबा. अशा वेळेला तुम्ही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी 1 ग्लासभर पिऊ शकता. त्याच्याने तुम्हाला हा त्रास होणार नाही आणि पोट व्यवस्थित साफ होऊन जाईल. आणि रेग्युलरली संध्याकाळी झोपताना 1 वाटी कोमट दुधामध्ये 1 चमचा जर तुम्ही तूप घालून रात्री पिलं झोपायच्या अगोदर, तर सकाळी तुम्हाला व्यवस्थित तुमचे पोट साफ होऊ शकते. हा उपाय नक्की करून बघा. त्याच्यानंतर काहींनी लिहिलंय की एक्सपायरी डेट जरी समजा जर आजची एक्सपायरी डेट असेल तर मी काही पदार्थ खाऊ शकते का? तर जेव्हा प्रश्न डाळी किंवा असे कडधान्य यांचा येतो, तर तेव्हा तुम्ही एक्सपायरी डेट उलटून गेल्यानंतर सुद्धा जर ते पदार्थ व्यवस्थित तुमच्या डोळ्यांनी दिसत असतील किंवा त्याचा कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल, तर ते तुम्ही नक्कीच कंझ्युम करू शकता. किंवा कोणत्याही त्याला आळी जाळी आलेली नसेल तर ते तुम्ही वापरू शकता. पण काही पदार्थ जसं की पनीर असतं, चीज असतं किंवा दही असतं, तर ह्याची एक्सपायरी डेट आहे त्याच्यापर्यंत सुद्धा जर तुम्हाला ते वापरायचं नसतं. खरं तर ना, एक्सपायरी डेट ही कधी असते? जेव्हा तो पदार्थ पॅकबंद असतो तोपर्यंतच ती एक्सपायरी डेट व्हॅलिड असते. जेव्हा हा पदार्थ तुम्ही ओपन करता तेव्हा त्याची एक वेगळी डेट असते, ज्याला शेल्फ लाईफ असं म्हणतात. तर ती सुद्धा त्याच्यावरती दिलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असतं बघा, हे पॅक ओपन केल्यानंतर तुम्ही हे 4 दिवसात संपवू शकता किंवा 5 दिवसात संपवू शकता. तर तो तेवढाच पॅन आहे. दह्याचं पॅकेट जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती नक्की लिहिलेलं असेल. तर जेव्हा तुम्ही हे ओपन करता तेव्हापासून 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला ते पदार्थ संपवावे लागतात. सो हे नक्की बरं झालं हा क्वेश्चन ज्यांनी कुणी पाठवला त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद. कारण आपल्यापैकी खूप जणींना हे माहितीच नसतं. बऱ्याच जणींचं असं असतं की दह्याची 1 महिना एक्सपायरी आहे, तर आपण मग तेव्हापर्यंत वापरू शकतो. तुम्ही वापरू शकता. व्हेअरॅज जे ते पॅकेट ॲज इट इज असेल, बंद असेल आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोरेज केलेलं असेल तर. पण जेव्हा तुम्ही ते ओपन करता तेव्हा त्याची लाईफ ही शेल्फ लाईफ प्रमाणे तुम्हाला काउंट करावी लागते. तर ह्याच्या पुढचा प्रश्न आहे की वजन वाढू नये म्हणून काय करायचं? तर वजन वाढू नये तर मी सगळ्यात पहिल्यांदा याचं उदाहरण माझ्यावरून देईन. जेव्हा माझं वजन 36-38 होतं, तेव्हा माझ्यामध्ये मी दिसायला छान होते, बारीक, सगळ्यांना स्लिम अँड ट्रिम आवडतं. पण त्यावेळेला माझ्या बॉडीमध्ये इतकी ताकद नव्हती जितकी आता आहे. तेव्हाचं जर तुम्ही माझा ब्लड रिपोर्ट बघितला तर हिमोग्लोबिन, इतर सगळ्या गोष्टी खूप कमी होत्या. व्हेअरॅज मी आता जरी थोडीशी माझी तब्येत चांगली दिसत असली, तरीही माझं जर तुम्ही रिपोर्ट काढले तर ते रिपोर्ट छान येतात. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमची तब्येत वाढलेली आहे हे पण महत्त्वाचं आहे. उगाच बारीक दिसायचं म्हणून बरेच लोकं डाएटिंग करतात. डाएटिंग करणं खूप चांगली गोष्ट आहे खरं तर, पण ते तुम्हाला सहनही झालं पाहिजे. तुमच्या बॉडीने ते ॲक्सेप्टसुद्धा केलं पाहिजे. कारण आमच्या घरात 2 मेंबर असे आहेत की जे वरचेवर डाएटिंग करतात आणि त्यांनी डाएटिंगला जशी सुरुवात केली की ते आजारी पडतात आणि आजारी पडले की त्यांना रिकव्हरीला युज्युअलपेक्षा खूप जास्त वेळ लागतो. सो जे डाएटिंग करावं, पण त्याला थोडं हळू प्रमाणात तुम्ही ते स्टार्ट करू शकता. एकदमच एखादी गोष्ट बंद करणं कधीही चुकीचंच आहे. जसं काही लोकं तेल अगदीच बंद करतात. तर तेल हे आपल्या बॉडीमध्ये एक वंगणासारखं काम करतं. तेलामध्ये जसे बॅड कोलेस्टेरॉल असतात तसे गुड कोलेस्टेरॉलसुद्धा असतात. सो त्या गोष्टींचं प्रमाण हे आपण कमी केलं पाहिजे. आणि जर वजन वाढू नये असं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी तुम्हाला वजन वाढो न वाढो पण आतून एक हेल्दी ठेवणार आहे, ती म्हणजे जे पॅकेज्ड फूड आहे, जे स्नॅक्स आयटम असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्या पॅकेजमध्ये मिळतात,
त्या खाणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. कारण त्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह हे असतातच. कितीही कुणीही क्लेम करू दे, त्याच्यामध्ये ते प्रिझर्वेटिव्ह असतातच. सो होता होईल तेवढं तुम्ही जर घरचं खाणं खाल्लंत, अगदीच चेंज म्हणून महिन्यातून एकदा, आठवड्यातून महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही बाहेरचं खाऊ शकता. पण डेली बाहेरचं खाणं चुकीचं आहे. त्याचबरोबर तुम्ही बाहेरचं पॅकेज्ड फूड घरात आणून खात असाल, तरीसुद्धा ते चुकीचं आहे. कोणतीही गोष्ट जी खाता तुम्ही ती प्रमाणात खाल्ली पाहिजे. मग ती चांगली असो किंवा वाईट असो, ती तुम्ही प्रमाणातच घेतली पाहिजे. सो सगळ्यात मेन गोष्ट तर ही आहे, की तुम्ही बाहेरचं खाणं बंद केला तर तुमचं वजन वाढणार नाही उगाचच. आणि थोडासा व्यायाम जरी पॉसिबल नसेल, तरी तुम्ही रोज सकाळ-संध्याकाळ एक 20-25 मिनिटं सकाळी आणि 20-25 मिनिटं संध्याकाळी नक्कीच चालू शकता. तर त्याच्यामुळे सुद्धा आपण जे खातो त्याचं व्यवस्थित पचन होतं. मेन गोष्ट वजन वाढण्यामागची हीच आहे, की गोष्टी पचल्या गेल्या पाहिजेत. तर व्यवस्थित अन्नपचन झालं तर आपलं वजन वाढत नाही आणि तुम्ही कितीही खाल्लं तरी तुम्ही मेंटेन राहता. सो व्यायाम आणि अन्न ह्या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला समतोल साधून राहायचं आहे. तरच तुमची वजनामध्ये जी वाढ आहे ती होणार नाही. दुसरी गोष्ट प्रोटीनबद्दल पण मला कोणीतरी विचारलं होतं. तर आम्ही दही तर कंप्लीट प्रोटीन आहे, एग्स कंप्लीट प्रोटीन आहेत. तुम्ही एग्स खाऊ शकता, दही खाऊ शकता. पण डेली एखाद्याला समजा काहींना गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे ते दही खाऊ शकत नाहीत किंवा काहींना अंड्याची ॲलर्जी असते, तर ते लोकं अंडी खाऊ शकत नाहीत. तर साधा सोपा उपाय म्हणजे जे तुम्ही सोया वडी करता किंवा मिल मेकर आम्ही म्हणतो, शाकाहारी मटण कोण म्हणतात, तर त्याचं जे सोयाबीन असतं, ॲक्च्युली जे बी असती सोयाची, त्याला सोयाबीन डाळ असं म्हणतात. डीमार्टमध्ये इझिली मिळते, बाहेर सगळ्या दुकानांमध्ये आरामात मिळून जाते. तर ती डाळ तुम्ही जेव्हा घरची डाळ बनवत असता, त्याच्यामध्ये ते सोयाबीनचे अगदी 2 चमचे सोयाबीन टाकायचे आणि सोयाबीनला थोडंसं भिजवावं लागतं. तर त्या डाळीमध्ये तुम्ही जर डेली घेतलं तर तुम्हाला दुसरं काही प्रोटीनसाठी एक्स्ट्रा विचार करायची गरजच पडणार नाही. तर इतकं छान प्रोटीन त्या सोयाबीनमधून मिळतं. पण त्याचं जे सोया वडी किंवा सोया चंक्स जे असतात, त्याच्यामधूनही तेवढं प्रोटीन तुम्हाला मिळू शकत नाही, जेवढं त्या ॲक्च्युअल सोयाबीनमधून मिळतं. सो हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर हा झाला आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे छान छान उपाय असतीलच, कारण प्रत्येकाकडे काही ना काही छान गोष्टी असतातच. सो त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. त्याच्यावरती छान रिसर्च करून आणि स्वस्तात मस्त घरगुती उपाय मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. सो तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.